आवाज सर्वसामान्यांचा। शेतकऱ्यांच्या पडीक रानामध्ये एडीबाबळ या झाडाने एडा दिलेल्या शेतातील झाडं तोडून कोळसा बनवणारे रायगडचे कुटुंब गेली महिना झाले कातर खटाव येथील शेतात तळ ठोकून आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे कुटुंब कष्ट आणि मेहनत असलेला कोळसा बनवण्याचा प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतात करीत आहेत। रायगड जिल्ह्यातील हे कुटुंब खटाव तालुक्यातील शेत शिवारात झाडाच्या लाकडाचा कोळसा बनवत आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पडीक रान ठेवले आहे त्या रानामध्ये एड्या बाबळीने एडा दिलेल्या आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। अशा ठिकाणी हे कुटुंब त्या शेतकऱ्याला भेटून तुमचे रान झाडं तोडून साफ करून दिले जाईल असे सांगून शेतकऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर त्या रानातील अतिशय अडचणीच्या आणि काटेरी झाडांची तोड आणि छोटे तुकडे करून भट्टीमध्ये जाळून त्यापासून कोळसा बनवला जातो अशी प्रक्रिया करीत आहेत। एका भट्टीमध्ये 60 ते 70 पोती कोळसा बनवून हॉटेल धाबा या ठिकाणी विकून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत आहेत। परंतु या बदल्यात एड्या बाबळीने झाडाझुडपांनी गुरफटलेलं रान साफ करून द्यावं लागत आहे। पूर्वीपासून हे कुटुंब पोट भरण्यासाठी हे काम करीत आहे। अशा तऱ्हेने अशी मेहनत केल्यानंतरच या कुटुंबाला त्यांच्या कष्टाचे फळ आणि उत्पादन मिळत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आपण आता आहोत कातर खटाव इथं वड्यालगतच या शिवारात इथे एक रायगडचं कुटुंब आलेलं आहे। ते कोळसा प्रयोग करत आहेत। येड्या बाबळी अडीअडचणी शेतातल्या शेतकऱ्यांच्या येड्या बाबळी झाडं तोडून अत्यंत काटेरी अशी झाडं असतात आणि फार मेहनत आणि कष्ट करून ते झाडं तोडून कोळसा बनवत आहेत आणि शेतकऱ्यांना रानं साफ करून देत आहेत। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय हा तुमचं म्हणजे एक कुटुंब पोट भरण्याचा एक प्रयोग आहे आणि तुम्ही रायगडहून आलात। काय सांगा, तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे जानू लक्ष्मण पवार। हां, जानू लक्ष्मण पवार। जानू लक्ष्मण पवार, रायगड। अच्छा, तुम्ही इकडं खटाव तालुक्यात कधी आला तुम्ही? आम्हाला आता जवळजवळ 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाली। अरे वा, बरं हा तुम्ही येड्या बाबळी झाडापासून कोळसा बनवण्याचा प्रयोग करताय, म्हणजे त्याच झाडापासून का करता आणि इकडं हितच कसं आला तुम्ही? आम्ही आता 3 वर्षापूर्वी इकडे आलोय। बरं, ते शेतकऱ्यांना भेटून आम्ही त्यांच्या जमिनीतनं फक्त येड्या बाबळीचाच कोळसा काढतोय। बरं, असं दुसरं कुठलं झाड, लिंब किंवा करंज किंवा चिंच झाड असं काय काढत नाही। मी शेतकऱ्यांना मदत करतो, ते आम्हाला सहकार्य करतात। अच्छा, असं आहे। म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही असं झाडं बघून अडीअडचणी झाडं बघून शेतकऱ्यांना तुम्ही त्यांना भेटता हो। आणि मग काय त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येतो, प्रतिक्रिया काय येतात? ते उलट म्हणतं की चांगलं आहे, काढता होते, तुम्ही बुंद्या सकटच काढा, परत जेणेकरून आम्हाला याच्या झाड उगवायला नाही पाहिजे। अच्छा, आणि झाडे कुठलीच येता कामा नाही। आम्हाला ऊस किंवा आम्हाला बाजरी ज्वारी हे करावं लागतं। त्याच्यामुळं तुम्हाला साफ करायला हे रान देतो, ते करून घ्यावा। अच्छा, तर आमची काय अडचण येणार नाही किंवा इतर लोकांची कोणाची अडचण आली तर आम्हाला कळवा। तसंच असं शेतकरी बोलतात, आम्हाला नंबर देतात शेतकरी आणि आम्हाला सहकार्य करतात। आणि कधी पण अडचणी आले, कुठल्या पण मालकाचं म्हणलं की ही माझी जागा आहे, ही माझी जागा आहे, तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ते सॉल्व करतो, काही प्रश्न असतात ते। ह्याच्यातून काय तुम्हाला म्हणजे एवढं तुम्हाला कष्ट आहे, मेहनत, तुम्ही JCB लावून झाडं तोडता, रानं साफ करता, म्हणजे काय म्हणजे फायदा होतो की आपलं एक पोट भरण्यासाठी? पोट बघण्यासाठी त्याचा काही फायदा नाही। कसं असतं, हे इस्त्रीवाले किंवा आपले लोखंड वितून कोयता कुऱ्हाड असे बनवतात ते, किंवा ढाबेवाले असे, जेणेकरून आमच्याकडून काही 10 रुपये 5 रुपये किलोनी घेतात आणि त्याच्यावर आमचं पोट पाणी भागतो। अच्छा, म्हणजे अशा उदरनिर्वाहासाठी तुम्ही एक म्हणजे असं म्हणजे शेतीत अडीअडचण ठिकाणी झाडं तोडून कोळसा बनवत आहे, असं भट्टी करून। बरं, या भट्टीबद्दल एक थोडी माहिती सांगाल का? काय आता म्हणजे तुम्ही आता हे भट्टी हे केलेली आहे, कोळसा बाहेर काढताय तुम्ही, तर काय म्हणजे प्रक्रिया काय ह्याची, किती दिवसात होतं आहे? ते कसं असतं, रान तोडून झालं, जर सुकलं रान चांगलं, जर सुकलं तर 4 दिवसात भट्टी निघते। आणि जरी ओलं जण रान असलं तर थोडे जास्त दिवस जातात, 8 दिवस पण जातात। 8 दिवसांनी ते तयार होतो। त्याला आम्हाला तोडायला कमीत कमी 15 ते महिना जातो। 15 ते महिना? हां, 15 ते महिना जातो। आमच्या ठिकाणी तिकडे रायगडला दुष्काळ जागा आहे आणि डोंगर भाग आहे, त्याच्यामुळं तिकडे आम्हाला पोटपाण्याला म्हणजे उन्हाळ्यात काहीच उत्पन्न नाही होतं। म्हणजे तिकडं
आम्हाला खाण्याचं हाल होतात, पिण्याचं पाणी कमी असतो, डोंगर भागामध्ये पाणी आटून जातो, इकडं जागा सपाट आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडं आलेलो आहे पोटा पाणी हे करायसाठी, व्यवसाय थोडाफार आपले पोट पाणी भागवण्यासाठी. अच्छा. तर अशा तऱ्हेने मंडळी हे रायगडवरून कुटुंब आलेलं आहे आणि इकडं खटाव तालुक्यात अतिशय म्हणजे अडचणीच्या ठिकाणी जे झाडं तोडून येडेबाबळीची कोळसा प्रक्रिया काढत आहेत आणि आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.